तुला तुला किती वेळा त्याच त्याच गोष्टी समजावून सांगायच्या? तू सगळं मुद्दाम करतेस का? हे एवढी बेसिक अक्कल नाहीये? नैवेद्य आधी बाप्पाला दाखवायचा असतो आणि मग आपण खायचा असतो, एवढं साधं कळत नाही का ग तुला? तू उष्टा केलास तो नैवेद्य, एवढी बेजबाबदार आहेस का तू? नाही मूर्ख कुठली. दामिनी, काय चाललंय? तर सणाच्या दिवशी काय हा आरडाओरडा? काय झालंय काय एवढं? वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. अहो ही मूर्ख पारू, तुमची लाडकी मोलकरीण, तिने काय केलं माहितीये तुम्हाला? वहिनी, अजून आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य दाखवलंच नाही. अहो तोरीने नैवेद्य उष्टा करून टाकला. तुम्ही ना हिला चांगलं खडसवून सांगा आता. पारू, मोदक दे. मोदक दे. पारू, काय सुंदर झालेत मोदक माहितीये? वा वा, तोंडात टाकल्यावर अक्षरशः विरघळत आहेत मोदक. खूपच सुंदर. दामिनी, अक्षरशः सुंदर झालेत मोदक. काय करताय तुम्ही? तुम्ही या पारूवर ओरडायचं सोडून इथे येऊन मोदक खाताय. दामिनी, ह्या चुगल्या करत राहण्यापेक्षा ना थोडंसं घरात लक्ष दिलंस ना तर फार बरं होईल. कारण बाप्पासाठी नैवेद्याचे मोदक पारूने मला मगाशीच आणून दिले होते आणि आता मी तिकडे नैवेद्य दाखवूनच येतेय. देवाला त्याचा नैवेद्य कधीच मिळालाय, त्यामुळे आता सगळे मोदक खाणारच ना. हा हो हा, पण पारूने इथे असे मोदक खाणं हे योग्य आहे का? नाही ना, नाही ना. बोला बोला ना, तुम्ही तिला बोला. हो घे. तूही खा. काही प्रॉब्लेम आहे का तुला? आपल्या घरात भरपूर मोदक बनतात, कळलं? हवे तेवढे मोदक खा आणि संपलेच तर पारू आहे ना अजून बनवून द्यायला. काय पारू? खा खा, बिंदास खा. छान झालेत मोदक.